तर मित्रांनो आम्ही आता आलोय रंधा वॉटरफॉलला. चला शेंगा घ्यायचं चालू आहे. या ठिकाणी आंघोळ करायचं विचार आहे, परंतु बघू आता काय होतं. तर हाँ धबधबे में पानी में गिरेंगे और आंघोळ करके वापस आएंगे चड्डी वाली. अरे भाऊ बॅग दावे वर पाऊस. हा माग बाय चला दाखवत तुम्हाला धबधबा. गर्दी तर इतकी खूप गर्दी, जिकडे पहा तिकडे गर्दीच आहे. पार्किंगला लावायला सुद्धा जागा नव्हती गाडी लावायला. अरे आम्हाला आंघोळ करायचं त्या इथं काही वाटत नाही असं आंघोळीचा काही सीन आहे. बघू शकता रंधा धबधबा. आणि हाच धबधबा ही जी नदी आहे, ही नदी आपल्याला देवगडला बघायला मिळते, प्रवरा नदी. आणि त्या ठिकाणीच तिचा संगम होतो गोदावरी नदीमध्ये. ती एकूण येते भंडारदऱ्यावरून आणि या ठिकाणी एक रौद्ररूप त्या पाण्याचं आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी बघू शकता दोन ठिकाणून पाणी येतंय आणि जे एकत्र खाली पडतंय, जी हाईट आहे पाण्याची खूप खूप रौद्र दिसतंय आणि भयानक असा तो व्ह्यू आहे इथला. तर अशा प्रकारे रंधा धबधबा हा आज खूप गर्दीने भरलेला आहे. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आणि उद्या रविवार अशा 2 दिवसाच्या सुट्टीमुळे खूप गर्दी या ठिकाणी झालेली आहे. ते पाणी बघा किती मस्त उडतंय वरती हवेमध्ये. ज्यावेळेस ते पाणी खाली जातं आणि त्यातून जे पाणीचे फवारे येतात वरती, एक नंबर. परिसराचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. डोंगर या ठिकाणी बोटिंग पण आहे, परंतु आय डोंट नो कारण झोप नाही झाली संध्याकाळी. रात्रभर आम्ही 1 वाजेपर्यंत गाडीतच होतो. त्यानंतर 2 वाजता आम्ही ट्रेकिंगसाठी निघालो आणि ट्रेकिंगवरून आलो तर थेट इथे रंधा धबधब्या ठिकाणी आलो, त्यामुळे झोपच नाही झाली. अरे बघा गणू राहुल मांजर पण आली फिरायला, तुम्ही नाही आले. अरे बुट्ट्यावर तुटून पडले नाही मामा. हा पाऊस यायला लागलाय आता. चला पुढच्या ठिकाणावर जाऊ आपण. साऊंड आणलेला आहे, ती नाचत होती मस्त. हा तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी भंडारदरा धरण आहे आणि धरणाच्या वरतीच आम्ही आता वसुंधरा वॉटरफॉल बघण्यासाठी चाललोय. हे बघू शकता हे पूर्ण धरण आहे या ठिकाणी. हे जे दिसतंय आपल्याला आमच्या उजव्या साईडने किती मस्त जंगल. वाव खूप गर्दी बरं का इकडं. आज 15 ऑगस्टमुळं खूप गर्दी. पण लिहायचं असलं तर डायरेक्ट हिवाळ्यात या.
पावसाळ्यात काय खरं नाही इकडे, हिवाळ्यात म्हणलं रे उन्हाळ्यात नाही. आम्ही याच्या अगोदर पण आलो होतो संगमेश्वर आणि टेपली, तो त्यावेळेस काही प्लॅन जमला नाही, त्यामुळे आम्हाला परत एक ट्रिप काढावं लागली जी कळसुबाई आमचं फिक्स होतं. कळसुबाई नंतर आता टाईम उरलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी वॉटरफॉल बघण्यासाठी आलो आहे. रस्त्याने व्ह्यू बघा, वरती वॉटरफॉल आहे आणि त्या हवेने पाणी वरतीच जातं इथे. वॉटरफॉलसाठी फेमस असलेलं आपलं भंडारदरा बघा, निसर्ग बघा. या ठिकाणी बघू शकता मोकळी जागा आहे आणि बॅकग्राऊंड इतकं छान आहे. सर्वांनी गाड्या थांबून या ठिकाणी फोटोशूट करताय. असा नजारा बघणं, वाव. महाराष्ट्र खूप सुंदर आहे हो. बाहेर फिरायला जाण्यापेक्षा एकदा महाराष्ट्रात फिरा, महाराष्ट्राचा अनुभव घ्या. हा, खूप ट्रेन भेटते आम्हाला इकडे. इकडे जंगलच खूप मला आवडले, मस्त. इकडची हवा, इकडचं वातावरण, वाव. हे छोटे छोटे धबधबे तर किती पण आहे इकडं. हा, आता आपण वसुंधरा वॉटरफॉलला जाऊ. मला ते वरचा व्ह्यू खूप आवडला आहे. ते बघा ना, धुकं धुकं पूर्ण डोंगर अर्धा झाकलेला आणि ते एक वॉटरफॉल तिथून पडताय खाली. दादा गाणं लागलं ना, तशी आम्हाला भूक लागलेली आहे. आम्हाला पण असं वाटतंय कधी हॉटेलमध्ये जाऊन कधी आम्ही जेवण करतो. हे बघा आमचे मित्र हे झोपी गेले, यांना झोप नाही झाली. आमचे मामा तर नाचताय भाऊ गाण्यावर. आणि लस कसा आहे बा उमेश, उमेश काय म्हणतो? अरे प्रसाद, प्रसाद नुसतं घराघर गाडी बिघडतो भैया. तर बघू शकता आम्ही आलोय भंडारदऱ्याचं सर्वात फेमस वॉटरफॉल, वसुंधरा वॉटरफॉल या ठिकाणी. हॅलो उमेश, डॉगेश पण फिरायला आलाय. चला तर बघू आपण समोरचा नजारा. तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आता वसुंधरा वॉटरफॉल बघण्यासाठी आणि आमच्यासोबत आहे उमेश आणि प्रसाद. आता लय मजा करणार, किंग मेकर लय मजा करणारे. या ठिकाणी रील बनवतात ना, आता रील बनवायची आमच्या प्रसादला. नुसते हवा, नुसती हवा, हवा पण अशी. बघू शकता आपण आहे आता भंडारदरा. भंडारदरा गाव हे धबधब्याचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी आम्ही आता वॉटरफॉल बघण्यासाठी आलो. तर चला मी दाखवतो तुम्हाला वसुंधरा वॉटरफॉल. या ठिकाणी बघा बघा मित्रांनो, जो आवाज येतोय धबधब्याचा, हाच तो धबधबा जो फेमस झाला आहे इंस्टाग्रामवर. हाच तो धबधबा ज्या ठिकाणी रील काढतात. आवाज बघा तुम्ही, वाव. आणि इथलं वातावरण बघा, या ठिकाणी एन्जॉय चालू आहे. चल थोडं पुढून काय मस्त व्ह्यू आहे या ठिकाणी.
तर मित्रांनो व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. हा जो रस्ता आहे हा जातो रतनगडला आणि खराब होते बाबू. हा जातो रतनगडला. हे जे गाव आहे हे रतनवाडी म्हणून गाव आहे आणि रतनवाडी गावाच्या मध्येच एक महादेवाचं ओंकारेश्वर मंदिर आहे. खूप पुरातन मंदिर आहे. तिथे आपण दर्शनासाठी चाललोय. वातावरण किती सुंदर वातावरण आहे. खूप पुरातन मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओंकार नक्षी काम बघतोय मंदिरात. पिंड पाण्यामध्ये इरली. गर्भगृह पाण्याने भरलंय सगळं. इकडचा व्ह्यू बघा ना, किती सुंदर व्ह्यू आहे. चारी बाजूनी डोंगर धुकं आणि पूर्ण हिरवगार, जशी हिरवीगार शाल पसरली सह्याद्री डोंगरावर.